आज हे आहे की आमचं म्हणणं आहे की ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा येऊ नये आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आपण नुसतं म्हणतोय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे करतोय आणि बॅकडोर एंट्री द्यायचं काम चाललेलं आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. 345 ज्या जाती आहेत, छोट्या छोट्या जाती, त्यांना आजही स्वातंत्र्याची पाठ उगवलेली नाही. आणि हे पक्ष, आमच्या साऱ्याच पक्षाची भूमिका होती की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण मिळावं मराठा समाजाला. मराठा समाज काय आमचा शत्रू नाही, आमचाच आहे तो समाज. परंतु तुम्ही ह्यांच्यातलं नको आहे, स्पेशल आरक्षण त्या समाजाला द्यायची भूमिका घेतली पाहिजे. पण राज्य सरकार जर त्यांना बळी पडत असेल तर आम्ही देखील असंच हे करण्यासाठी, जनतेला जागृत करण्यासाठी, ओबीसी बांधवांना जागृती करण्यासाठी आजचा हे प्रोग्राम आहेत. आणि त्या दृष्टीनं आदरणीय भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली आजची ओबीसी एल्गार सभा आहे. पण एकीकडे असं होतंय की ओबीसी समाजाला धक्का न लावता सरकार सांगते, तुम्ही म्हणताल की स्पेशल मध्ये द्या. तर यासाठी जे ठीक आहे, तुम्ही समाज जागृती ठीक आहे ओबीसी, मात्र स्पेशल मध्ये देण्यासाठी काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, आक्रमक जशी आता घेत आहे, तरच ते कुठंतरी सॉल्व्ह होईल. आम्ही पहिल्यापासूनच घेतो या, पण ऐकणारे ऐकलं पाहिजे ना. आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे, आमचीच नाही. भाजपची आहे, काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रीय समाज पक्ष, सर्व पक्षाची तीच भूमिका होती. मग त्यानं म्हटलं तो त्यांना आरक्षण द्या, मराठा समाजाला आरक्षणाला विरोधात नाही आम्ही. माझ्याही पक्षात आमदार मराठ्याचे आहेत, आमदार नगरसेवक आहेत. परंतु तुम्ही काय करा, त्यांना स्पेशल द्या. पण ही बॅकडोर एंट्री चालू आहे, कमिशन म्हणा असेल किंवा ती शिंदे समिती कमिटी आहे, आणि हे बरोबर नाही. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आमच्या हक्कावर गदा येऊन देऊ नका, म्हणून जनजागृती करण्यासाठी ओबीसीत आमचा हा प्रोग्राम चाललेला आहे. आणि बहुतांश आम्ही प्रत्येक जिल्ह्यात हा प्रोग्राम घेतो आहे. काही ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो, काही ठिकाणी नाही मिळत, त्याच्याबद्दल आम्ही नाराज होत नाही. पण एकत्रित समाजामध्ये उत्कृष्ट निर्माण होते. हे वरच्या लेवलला सगळे नेते एकत्र बसतात, एकत्र सगळे निर्णय होतात, आणि परत पुन्हा समाजावर म्हणजे खालचा समाज विसरला झालाय. एक लक्षात ठेवा, खालच्या समाजानंच हुशार बनलं पाहिजे. आम्हाला नेतं ठेवायचं का नाही ते. खालचा समाज जर न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल. समाजाला कळलं पाहिजे की आपण कुणाचं नेतृत्व घेऊन चाललं पाहिजे. आता आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही सर्वांनाच मतं दिली होती, पण तिथं मतं दिल्यानंतर त्यांना निवडून गेलं तिथे फक्त त्यांचेच मालकं झाले, आम्हाला लाथा मारायला लागली. म्हणून आज ओबीसीत फार मोठं चैतन्य यायला लागलेलं आहे या माध्यमातून. अरे खरं कोण आणि खोटं कोण, ह्या भूमिकेतून, ह्या एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही ओबीसीत जागृती करतो आहे. आणि शासन आणि प्रशासनासुद्धा आम्ही कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे ना. शासनानं ऐकलं पाहिजे. ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार, जातनिहाय जनगणना केल्यानंतर ह्या समाजाचं, सर्व समाजाचं प्रश्न मिटलं पाहिजेत, ही आमची पहिली मागणी आहे. जातनिहाय जनगणना झाली म्हणजे या देशामध्ये किती व्हाईस चान्सलर, किती चान्सलर, IAS किती आहेत, IPS किती आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट किती आहेत, MLA किती आहेत, या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे मालक कोण आहेत, रिपोर्टर कोण आहेत, एडिटर कोण आहेत, हे जी सारी आकडेवारी बाहेर पडेल ना. या देशाचा फंड कुणाकडे जास्त गेलेला आहे, कुणाला काय मिळालेलं आहे. मग आमचं काय म्हणणं आहे की सर्वांना समान न्याय द्या. भारताची घटना काय सांगते, समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे. मग समतामूलक समाज निर्माण झाला का आजपर्यंत? काय झालं? कुणाची अडचण आहे? पण कुणी आरक्षणाला विरोध आम्ही केला आहे का? आम्ही सत्तेत आहे का? तुमच्या हात वाटायचं होतं. म्हणून आमचं म्हणणं आहे की जो गरीब समाज आहे, त्या गरीब समाजावर अन्याय होणं ही फक्त आमची संविधानिक मागणी आहे. आणि तीच मागणी पूर्ण व्हावी. आताताईपणा नाही, ह्याला देऊ नका, त्याला देऊ नका, आमचं म्हणणं नाही. ज्यावेळेस त्यांचे 58 मोर्चे झाले तर आम्ही साथ घेतला होता, आमच्या पक्षाने मदत केली ती. पण याचा अर्थ तुम्ही आम्हाला वंचित ठेवून आमच्या ताटात अर्धी भाकरे तीच काढून घ्यायचं असेल तर ते बरोबर नाही. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आता उपोषणाला बसणार आहे. नाही, ते त्यांच्या परिणाम, त्यांचं काय करणार आहे त्याच्याबद्दल तर मी रिस्क काय देऊ. मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष आहे, मी काय करायचं तुम्हाला मी सांगेन. आता ते काय करणार, कसं करणार, त्याबद्दल आपण ट्वेंटी करणं योग्य नाही सर. धनगर समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्यासाठी बाळासाहेब दोलसारे 17 तारखेपासून मुंबईकडे पदयात्रा काढता आहेत. त्याच्यात कसं काय सहभाग? एक लक्षात ठेवायचं, असे आता इलेक्शन आलं का हे प्रत्येक जातीतले कोणकोणतरी आपले मोर्चे निघतात. त्याच्याबद्दल मी जास्त ट्वेंटी करणार नाही. आणि आरक्षणाचा एसटीचा पहिला मोर्चा मीच काढला होता. पण ज्यावेळेस मला कळालं की लोकसभागृहात तुझ्या पक्षाचे किती खासदार आहेत महादेव जानकर, तोपर्यंत सरकार घाबरणार नाही. त्यामुळे आमचा कोणाला विरोध नाही, कोण बी काढणार. प्रत्येक जिल्ह्यात आता अधिवेशन ओबीसीत बसलेत, धनगरात बसलेत, त्यांना सर्वांना आरक्षण मिळावं ह्या भूमिकेचा आम्ही आहे. सध्या राज्याची परिस्थिती जी आहे ती पाहिली तर अत्यंत भयंकर होत चालली आहे. म्हणजे सत्ताधारी आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतायत. कुठंतरी हे सगळं नाही, हे चुकीचं आहे. हे असं घडलं नाही पाहिजे. जे लोकप्रतिनिधी, आम्हाला काही बंधन आहेत. आम्ही तुमच्या टॅक्सवर पगार घेतो, आमदार खासदार. आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर नाही. आता मला पगार आहे, मी आमदार आहे. हा तुमच्या कष्टातून, तुमच्या टॅक्समधलं मिळायला मिळेल. आम्ही आमचं संयमान राहिलं पाहिजे. तुम्ही जरी आम्हाला शिवी दिली तरी आम्ही शिवी दिली नाही पाहिजे, सहन केलं पाहिजे.
ह्यालाच लोकप्रतिनिधी म्हणतात. त्यामुळं कुठल्याही आमदाराने खासदारानं असा हातापायपणा करू नये. तिथलं लोकलचा काही प्रॉब्लेम झाला असेल एकमेकाचा समन्वयाने सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ह्या गोष्टीनं घडावं एवढंच आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.